2027चे विधानसभा वेंचणुकेत काँग्रेस कशी बशी 10 जागेच जिखपाक शकता, त्योवूय सालसेट एरियांतल्यो। हे खेपे सालसेटीत एकेच कम्युनिटीचे वन सायडेड वोटिंग थंय जालां। टोटल पोलरायझेशन जालां। 30 पाराच्यो कसल्यो घोशणा दितात? भाजपाचे वतीन मुरगांवचो आमदार संकल्प आमोणकारान काँग्रेसीक विचारलां। इंडिया अलायन्सान लोकसभेच्या निकाला उपरांत दक्षिणेत जैत जोडिल्ल्याचे समाधान उक्तायतना अब की बार 30 पाराची घोशणा दिल्ली। दक्षिणेतले फुडारी येवन उत्तर गोंय जाग्यार घालतले अशेंय सांगिल्लें। 2027च्या विधानसभा वेंचणुकेंतल्या 30 पाराची घोशणा केल्या उपरांत रिएक्ट जातना संकल्प आमोणकारान एकूण हिशोब मांडलो। आयकात ताका। आख्ख्या गोंयांत जी 40 कॉन्स्टिट्युएन्सी आसा, 40 कॉन्स्टिट्युएन्सी, जाल्यार हेजे भितर तुमी पळोवपाक गेले जाल्यार आयज बीजेपी 27 कॉन्स्टिट्युएन्सी भरपूर मतांनी लीड जावन येयलेली आसा विथ अ ह्यूज मार्जिन। 27 कॉन्स्टिट्युएन्सी येदी व्हडली लीड घेतलेली आसा कित्याक थंयसर म्हाका दिसता कोणाचो प्रयत्न सुद्धा आसपाना कित्याक ते कॅन्डिडेटाक थंयसर डिफीट करूंक शकता म्हणून। आनी त्याच बरोबर 3 कॉन्स्टिट्युएन्सी अशी आसा जी नॅरो मार्जिनान आमी खंय तरी फाटी पडले। तेजे भितर तुमकां खबर आसा गोल्डन 80 वोटान, सांतांद्रे 78 वोटान आनी केपें 784 वोट्सान। सो ही बारीक नॅरो मार्जिनान ह्यो 3 कॉन्स्टिट्युएन्सी ऍड केल्यो। 27 परस लिस्ट कितले जाले 30 कॉन्स्टिट्युएन्सी आता। आयज 30 कॉन्स्टिट्युएन्सी 2027 जेन्ना प्रिपरेशन आमी करता जाल्यार आमकां खबर आसा 30 सिटाचेर आमी जिखूंक शकता आनी 30 सिटाचेर आमी जिखतले। होच भंय कोणाक जाला? इंडियन एअरलायन्साक। होच भंय इंडियन एअरलायन्साक जाल्लो आसा म्हणून काल तेंच्यांनी स्वता आमचो जो स्लोगन आसलेलो तो काल तेंच्यांनी डिक्लेअर केलो। 2027 इस बार 30 पार म्हणपाक लागले ते काल। वो एक्चुअली स्लोगन वो एक्चुअली आसा कॅल्क्युलेटिव्हली केलो, स्टॅटिस्टिक्स वायज केलो 30 सीट भारतीय जनता पार्टी जिखता। तुम्ही फक्त एक 10 कॉन्स्टिट्युएन्सीन तुम्ही जिखूंक शकता कित्याक लागून थंयसर तुम्ही जे 27 आसा 10 कॉन्स्टिट्युएन्सी तेवूय बीन तुमकां खबर आसा खंयची कॉन्स्टिट्युएन्सी ती 10 कॉन्स्टिट्युएन्सी ही फक्त सालसेट एरियांची। आनी आयज आमकां सगळ्यांक खबर आसा ह्या कॉन्स्टिट्युएन्सीन अशी लीड मेळ्ळी कितें वन सायडेड वोटिंग जालां कित्याक तुमकां सगळ्यांक खबर आसा म्हळ्यार वन सायडेड ओन्ली वन सेक्शन जी वोटिंग असली कम्युनिटीची वोटिंग असली ती एका सायडीक गेला। टोटल पोलरायझेशन जाला फक्त ह्या सालसेट एरियान थंयसरूच तांकां ही लीड मेळिल्ली आसा। काँग्रेसींतल्यान भाजपांत गेल्ल्या संकल्प आमोणकारान 2019चे लोकसभेचो फ्लॅशबॅकय सांगलो। पळयात। जे दोन्ही सिटाक लागून साउथ गोवा नॉर्थ गोवाक लागून जे इलेक्शन जाले लोकसभा आनी तेज्या लागून आयज भारतीय जनता पार्टीक आमचे गोंया भरसून जी वोटिंग पडला तो तुमकां सगळ्यां कडेन फिगर आसा तो 4,62,087 वोट्स। तशेंच जे सगळे इंडिया अलायन्स मुळे एकत्र येयलेले तांकां पडला 3,59,370 म्हळ्यार ऑलमोस्ट मोर दॅन 1 लाखाच्या वयर 1,02,717 वोट्स एक्स्ट्रा हे भारतीय जनता पार्टीक मेळिल्ले आसा विथ अ पर्संटेज ऑफ एंटायर गोवा 51%। आणि जी इंडियन एअरलायन्स असलेली हे सगळी पार्टी एकत्र येऊन म्हणजे एक आरजी सोडले जाल्यार बाकीची खंयचीच पार्टी अशी नासली की ती एकत्र येऊन असले सगळे पार्टी एकत्र येऊन फक्त तांकां 39% वोट मेळिल्ले आसा। आयज मुद्दाम तुमकां फ्लॅशबॅकान व्हरता 2019च्या इलेक्शनाक जे लोकसभाचे जाले तेन्ना भारतीय जनता पार्टीक जी वोटिंग पडलेली आमच्या आख्ख्या गोंयभर ती पडलेली 4,36,650 आणि जे तेन्ना काँग्रेसीन कॉन्टेस्ट केलेले तांकां पडलेली 3,66,158 आणि तेन्ना आम आदमी पार्टी असलेली। सो आम आदमी पार्टीक पडलेली तेन्ना 25,647। सो आम आदमीची आणि काँग्रेसीची जर एकठांय धरली जाल्यार तेन्ना तांकां पडलेली 3,91,805 वोट। आणि आयज जे 2024 पयली हे इंडिया म्हणजे हे आम आदमी पार्टी जावं तृणमूल काँग्रेस जावं मागीर आमचे एनसीपी जावं मागीर गोवा फॉरवर्ड जावं हे सगळे येवन सुद्धा गेल्या 19च्या पेक्षा ह्या फावटी तांकां कमी वोट पडली वांगडा येवन सुद्धा। ह्या फावटी आमकां इंडियेक एलायन्साक 3,59,000 आनी तेन्ना 3,91,000 म्हणजे डिफरन्स पळया तुमी हे एकठांय येवन सुद्धा म्हणजे हेज्या वरसून दिसून येता की आख्खे गोंय भरसून लोकांनी हे इंडियन एअरलायन्साक रिजेक्ट केलेलो आसा। ते फक्त खुशी मनयता जी बारीकशी
तांकां नॅरो मार्जिनान जी विक्टरी मेळिल्ली आसा साऊथ गोवा तेजेर ती खंय तरी खुशी मनोवपाक लागलेली आसा. गोवा 365 खातीर विलियम रॉड्रिक्स, जवाहर बर्वे आनी भक्तीपय बाळगी.